नमस्कार मंडळी, सर्वांचं या चॅनलवर सहर्ष स्वागत. मित्रो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय डाक विभागात भरती होणार आहे त्या भरतीबद्दलची माहिती थोडक्यात घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रो, भारतीय डाक विभाग जवळपास 35,000 पदांची मेगा भरती या माध्यमातून करणार आहे. ही जाहिरात 25 जून रोजीच आलेली असून 15 जुलैपासून या पदांसाठी अर्ज करता येणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. आपण इंडिया पोस्ट या विभागाच्या साईटवर जाऊन आपला ॲप्लिकेशन किंवा अर्ज दाखल करू शकता. इंडिया पोस्टच्या या भरतीद्वारे 35,000 ग्रामीण डाकसेवकांची भरती केली जाणार आहे. यासाठी 25 जून रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि ही भरती प्रक्रिया 15 जुलैपासून सुरू झालेली आहे. तर इंडिया पोस्ट GDS रिक्रुटमेंट 2024साठीची पात्रता आणि निवड प्रक्रिया आपण जाणून घेऊयात. ग्रामीण डाकसेवक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल 40 वर्ष असणे आवश्यक आहे. राखीव उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाणार असून या भरतीअंतर्गत कोणतीही लेखी परीक्षा न घेता मेरिट बेसवर आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. निवडलेल्या उमेदवारांची यादी वेबसाईटवरच अधिकृतरित्या प्रसिद्ध केली जाईल. तर अशा प्रकारे ही भरती प्रक्रिया असून 10वीच्या मार्क्सवरतीच आपलं सिलेक्शन होऊ शकतं. मित्रहो, उमेदवारांनी लक्षात ठेवायचं आहे की अर्ज सादर करताना सामान्य OBC आणि AWC श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क म्हणून भरावे लागतील. तसेच अनुसूचित जाती आणि जमाती आणि PW प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतीही फॉर्म फी नसणार आहे. आता सर्वप्रथम आपण इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे आणि यानंतर होमपेजवर भरतीशी संबंधित इंडिया पोस्ट GDS रिक्रुटमेंट ही लिंक आपल्याला दिसणार आहे. या लिंकवर जाऊन आपण आवश्यक तो तपशील भरायचा आहे आणि नोंदणी प्रक्रिया ही पूर्ण करायची आहे. अर्ज भरल्यानंतर आपण आवश्यक ते सर्व कागदपत्रे दिलेल्या साईजमध्ये किंवा आकारामध्ये आपण ते अपलोड करायचे आहेत. अर्ज फी ऑनलाईन व्यवस्थित जमा झाली की नाही याची खातरजमा करून घेऊन अर्जाची एक प्रिंट आपण आपल्याकडे ठेवायची आहे, कारण भविष्यात ती प्रिंट आपल्याला लागू शकते. तर अशा प्रकारे आपण इंडियन पोस्ट जे आहे भारतीय डाक विभाग यांच्या साईटवर जाऊन अर्ज सादर करू शकता. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांशी शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा कुठलीही परीक्षा न देता डायरेक्ट सरळ सेवेतून किंवा डायरेक्ट मेरिट बेसवरती सरकारी नोकरी मिळू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.